सो माझ्याकडे आहे R5 Mark II कॅमेरा, जो आमच्या कॅननचा लेटेस्ट कॅमेरा आहे. आणि पूर्वी जे काही प्रॉब्लेम्स कॅनन युजर्सला फेस होत होते, मोस्टली स्लो मोशनमध्ये ऑडिओ रेकॉर्ड करता येत नव्हतं, किंवा आमचे जे हाय फ्रेम रेट होते हे 20 FPS पर्यंतच होते. सो R5 Mark II मध्ये आता मी 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतोय, आणि ते सुद्धा 100 FPS पर्यंत रेकॉर्ड करू शकतोय. आणि 100 FPS ला रेकॉर्ड करून सुद्धा आपण ऑडिओ सेपरेटली रेकॉर्ड करू शकतोय. सो तुम्ही नंतर इन फ्युचर त्याला स्लो मोशन मध्ये जरी करताय तरी जे रेग्युलर फुटेजेस आहेत त्याला आपण ऑडिओ यूज करू शकतोय. सो आता हा एक खूप मोठा मेजर प्रॉब्लेम जो होता तो निघून गेलाय. सेकंड थिंग, खूप जणांचं म्हणणं होतं की कॅमेरा हीट होतोय. सो आता आपण बघू शकतो इथं व्हेंटिलेशनसाठी कॅमेराला सेपरेट सेक्शन दिलेले आहेत. सो हिटिंगचा जो इश्यू आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. आणि कॅनन हा सगळ्यात जास्त जो फेमस आहे हा त्याच्या ऑटो फोकसिंग टेक्नॉलॉजीसाठी फेमस आहे. सो आमच्याकडे जी टेक्नॉलॉजी ऑटो फोकसिंगची वन ऑफ दी वर्ल्ड बेस्ट ऑटो फोकसिंग टेक्नॉलॉजी आहे. सो कॅमेरामध्ये एक नवीन फीचर लॉन्च झालाय, त्याच्यामध्ये आपण व्ह्यू फाइंडर मध्ये आपल्या रेटिनाला आपण ज्या साईडला मूव्ह करणार त्या साईडला आपला कॅमेरा फोकस करणार आहे. सो तुम्हाला फोकसिंग पॉईंट शिफ्ट करायची गरज सुद्धा नाहीये. जस्ट यू हॅव टू वेट अँड वॉच की तुम्हाला कुठल्या सब्जेक्टला फोकस करायचा आहे. मग तुमचा कॅमेरा ऑटोमॅटिक त्या सब्जेक्टला ट्रॅक करणार आणि फोकस करणार. असे खूप सारे छोटे मोठे वेगवेगळे फीचर्स R5 Mark II मध्ये लॉन्च केलेले आहे. सो सध्यासाठी वेडिंग आणि फॅशनसाठी हा वन ऑफ द बेस्ट कॅमेरा आहे. आणि त्याच्यासोबतच आम्ही नवीन लेन्सेस लॉन्च केलेले आहेत. VCM लेन्सेस आहेत, जे कॉम्बिनेशन ऑफ STM आणि USM आहे. सो ही 35mm ची लेन्स आहे. सो याच्यामध्ये 35 आणि 50 सध्या अवेलेबल आहे. दोघांचा वेट सेम आहे, दोघांचं फंक्शन सेम आहे, आणि याची जी कॉस्टिंग आहे हे खूप कमी आहे. ऑलमोस्ट 1 ते 1.5 लाखाच्या बजेटमध्ये जाते. सो जो USM लेन्सेस अफोर्ड करू शकत नाहीये त्याच्यासाठी ही वन ऑफ द बेस्ट लेन्स आहे. स्पेशली व्हिडिओग्राफीसाठी आणि फोटोग्राफीसाठी ही खूप चांगली लेन्स आहे. मी पर्सनली 35 आणि 85 दोन्ही यूज करतोय. सो मी लेन्स प्रेफर करेल जर तुम्ही एक बिगिनर फोटोग्राफर असाल तर. आणि आपल्याकडे अजून 1.2 चे USM चे सुद्धा लेन्सेस आहेत. जर तुम्हाला खूप चांगला डेप्थ ऑफ फील्ड पाहिजे, चांगला बोके इफेक्ट पाहिजे, तर ही आपली USM ची 50mm 1.2 अपर्चर लेन्स आहे. लेन्स कॉस्टली आहे बट ऑल इन वन आहे. एक लेन्स जर तुम्ही परचेस केली तर तुम्ही आउटडोअर इनडोअर सगळ्या गोष्टी करू शकताय. व्हरायटीज भरपूर आहेत, डेमोसाठी कमी आहे. आपल्याकडे एक वाईड अँगल मध्ये लेन्स आहे. $20mm लेन्स आहे. अपर्चर हिचा f1.4 आहे. EPN VCM लेन्स आहे. सो वाईड अँगल मध्ये 1.4 अपर्चर मध्ये ही पहिली लेन्स आहे जी तुम्हाला वाईड अँगल सुद्धा देते आणि लो लाईट मध्ये पण खूप चांगल्या प्रकारे काम करते. सो आपल्याकडे अशा भरपूर साऱ्या व्हरायटीज आहे. आमच्या कॅननचा एक नवीन कॅमेरा आलेला आहे, R50 कॅमेरा. तो स्पेशली R50V कॅमेरा, तो स्पेशली ब्लॉगर्ससाठी आणि जे ट्रॅव्हलिंग करतात त्यांच्यासाठी बनवलेला आहे. खूप कॉम्पॅक्ट कॅमेरा आहे, 4K रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ सपोर्ट करतो. आणि ह्याला जी लेन्स आहे 14-30 ही पण खूप छान लेन्स आहे. सो आय थिंक याची किटची कॉस्टिंग किती जाते? 73,000 पर्यंत लेन्स आणि बॉडी तुम्हाला दोघे भेटतात. सो इफ यू आर अ बिगिनर फोटोग्राफर आणि फोटोग्राफी फील्ड मध्ये तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे, सो हा एक वन ऑफ द बेस्ट कॅमेरा आहे. अजून काय बोलायचं आहे? थँक्यू.